आणि दृश्य आपण बघतो आहोत दिल्लीमधली पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपच्या मुख्यालयामध्ये दाखल झालेले आहेत आणि तिकडची ही दृश्य आहेत। अर्थातच आजच्या या भव्य विजयानंतर तितकं जंगी सेलिब्रेशन आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि अर्थातच मोदींच्या संबोधनाची प्रतीक्षा आहे सगळ्या भाजपच्या कार्यकर्त्यांना। अमित शहा यांची दृश्य आपण पाहतो। अमित शहा हे या ठिकाणी दाखल झालेले आहेत। भाजप मुख्यालयामधली दृश्य या ठिकाणी अमित शहा यांचं स्वागत होतं आहे। दिल्लीमधली दृश्य आहेत। बिहारच्या निवडणुकीमध्ये भाजपने कमाल केलेली आहे। भाजप बिहारच्या निवडणुकीमध्ये सगळ्यात मोठा पक्ष म्हणून पुढे आलेला आहे आणि त्यामुळे अर्थातच आता या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सगळ्या कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना आनंद व्यक्त करत असताना नेमकं काय बोलणार, काय संदेश देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। तुर्तास ही भाजपच्या मुख्यालयातली दृश्य आपण बघतो आहोत। भाजप मुख्यालयातले दृश्य ज्या ठिकाणी आता अमित शहा यांचं आगमन झालंय, त्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे। मोठ्या संख्येने भाजपचे कार्यकर्ते या ठिकाणी या जल्लोषासाठी, या आनंदोत्सवासाठी जमलेले आहेत आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या ठिकाणी दाखल होण्याची प्रतीक्षा आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी संबोधित करणार आहेत। अमित शहा यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। अमित शहा यांच्या आगमनाची दृश्य आपण बघितली आणि त्यानंतर आता राजनाथ सिंग हे सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि राजनाथ सिंग यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे। भाजपचे नेते, ज्येष्ठ नेते त्यांचं स्वागत करतात आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमनाची प्रतीक्षा। बिहारमधल्या अभूतपूर्व ऐतिहासिक अशा विजयानंतर पंतप्रधान मोदी काय बोलणार, कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना काय वक्तव्य करणार हे पाहणं महत्त्वाचं आणि आता अर्थातच पंतप्रधान मोदींची इथे उपस्थित सगळ्यांना प्रतीक्षा आहे।